ज्यावेळेस जनतेमधून सर्वे रिपोर्ट येतो त्या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला नागोडे परिवारातला आमदार पाहिजे किंवा आम्हाला नागोडेच पाहिजे. बँकेत मी डायरेक्टर आहे. इंजिनियर मुलं आम्हाला सांगतात की मला चालेल क्लार्क वगैरे शिपाईचा जॉब मिळाला तरी चालेल. पण तो असं हे सगळं पसार करताना घरी लक्ष राहतं तुमचं? हो. कसं काय तुम्हाला 6 हात आहेत का? महिलांना असतात 6. अरे क्या बात आहे. माझं स्वप्न आहे की वॉचमॅन सुद्धा महिला मिळाली तर ठेवायचं आणि असा एखादा व्यवसाय करायचा की तिथे सगळ्या महिला कामाला लागतील. तुमचं नाव 2009 मध्ये पण आलं होतं, 14 मध्ये पण आलं होतं. मग तेव्हा का तुम्ही जर नाव आलं होतं तर तेव्हा का नव्हतं वगैरे तुम्ही? एका देवाला दिवा लावतोय, मोठी एक वाटीभर तेल त्याच्यात नेऊन ओततोय आणि तो रात्रभर दिवा जळणार आहे आणि शेजारी एक कुटुंब आहे की त्यांना भाजीला तेल नाही म्हणून आज ते भाजीच नाही करणार किंवा ते उपाशी झोपतील. तर तुम्हाला कोणतं योग्य वाटतंय? नागोडे फॅमिली कल्चर्ड आहे, सहनशील आहे, समजून घेईल, असं परत अगर झालं तर काय उत्तर असेल? नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्र म्हणे नॉन पॉलिटिकलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत अनुराधाताई नागवडेजी. मी तुमचं खूप स्वागत करतो. आत्ता मी श्रीगोंद्यामध्ये आहे आणि खूप सुंदर घर आहे त्यांचं. त्या घरामध्ये मी आल्यावर मला खूपच ॲस्थेटिक आवडले, मी त्यांना सांगितलं पण. आणि इथं आल्यानंतर जेव्हा मी ताईंबद्दल इतर लोकांशी बोलत होतो आणि त्यांच्याबद्दल काही तुमच्याबद्दल विचारत होतो तेव्हा असं लक्षात आलं की नागवडे फॅमिली ही खूप मोठी फॅमिली आहे श्रीगोंद्यामधली आणि काइंड ऑफ किंग मेकर म्हणता येईल. आत्तापर्यंत या फॅमिलीनं ज्या ज्या कॅन्डिडेट्सना सपोर्ट केलेला आहे ते कॅन्डिडेट्स निवडून आलेले आहेत, त्यांना आमदारकी मिळालेली आहे, ते लोकनेते झालेले आहेत. अशी एक मोठी फॅमिली आहे. साखर कारखान्यामध्ये त्यांचं खूप महत्त्वाचं काम आहे. नागवडे कारखाना 60 वर्ष झाली त्या कारखान्याला. तर असं सगळं एक राजकारणाशी संबंधित एक मोठी फॅमिली आहे आणि त्यापैकी एक अनुराधाताई आहेत आणि आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. खूप नव्या नव्या गोष्टी त्यांच्याकडनं कळणार आहेत. तुमचं खूप स्वागत करतो मी ताई आणि तुम्ही आवर्जून वेळ दिलात याबद्दल एक छोटीशी भेट मित्रमणेतर्फे भले ते घडो, तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत. तर सुरुवात करूया. अनुराधाताई, तुमच्या फॅमिलीला खूप मोठा राजकीय वारसा आहे. खूप काम पण केलंय, तुमच्या सासऱ्यांपासून खाली वारसा आलेला आहे आणि आतापर्यंत जसं मी म्हणालो की किंग मेकरच्या भूमिकेत तुम्ही होता. तुम्ही त्या कॅन्डिडेटला सपोर्ट करत आलेला आहात. आता मात्र असं दिसतंय की ही फॅमिली ॲग्रेसिव्ह झाली आहे. आता असं दिसतंय की ही फॅमिली स्वतः रिंगणात उतरते आहे आणि तुमच्या रूपानं. तुम्हाला आता असं का वाटलं की आता आपण इथं उतरलं पाहिजे, आपण ॲग्रेसिव्ह झालं पाहिजे? आत्ताच मला असं वाटतंय असं काही नाहीये. माझे सासरे आदरणीय शिवाजी बापू नागोडे ह्या श्रीगोंदा तालुक्यात सहकार आणि शिक्षण महर्षी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. तर त्यांनी खूप संघर्षातून हा तालुका उभा केलाय आणि ते स्वतः 2 वेळा आमदार होते. तर एक वेळेला ते आमदार पहिल्यांदा झाले त्यावेळेस काहीतरी सरकार गडगडलं आणि म्हणून ते 2च वर्ष राहिले आणि पुढची 5 वर्ष त्यांच्याकडे एकदा आमदारकी आली होती. आणि मग नागोडे आणि आमचे विरोधक असे 2च माणसांचं इथे श्रीगोंदा तालुक्यात वर्चस्व होतं. पण 2009ला माझं पहिल्यांदा विधानसभेसाठी नाव आलं, 2014ला आलं, 19ला आलं, मग आता 24ला. ज्यावेळेस जनतेमधून सर्वे रिपोर्ट येतो त्या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला नागोडे परिवारातला आमदार पाहिजे किंवा आम्हाला नागोडेच पाहिजे. पण त्यावेळेस अशा काही गोष्टी घडतात की नागोडे हे सोबर माणसं आहेत किंवा एखादी गोष्ट समजते, नको जाऊ दे कुठं विरोधाला विरोध असं म्हणून काही गोष्टींनी नेहमी नागोडेंना थांबवलं गेलं. बरं, ज्या माणसांसाठी आम्ही केलं त्यांना त्यांची एवढी जाणीव नाही राहिली. त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला, म्हणजे आम्ही मोठं करून. मग त्यामुळं ती गोष्ट जास्त खटकली की माझ्या सासऱ्यांनी एकतर तुम्हाला सगळ्यांना उभं केलं, सगळ्यांना सगळं करून सुद्धा. बरं, आता एखादं घर आपण उभं करतो, एखादं बिल्डिंग उभं करतो किंवा एखादं मोठं स्ट्रक्चर असेल. आता श्रीगोंदा तालुका ज्यावेळेस ड्राय भाग होता, इथं कसलीच सुविधा नव्हती, रस्ते नाही, पाणी नाही, लाईट नाही किंवा इरिगेशन नव्हतं, प्राथमिक सुविधांचा काहीच नव्हतं. मग माझे सासरे आदरणीय शिवाजी बापू नागोडे हे त्यांच्या आत्याच्या घरी बारामतीला शिकले. मग त्यांना असं लक्षात आलं की इथं आल्यानंतर की माझ्या तालुक्यातली मुलं कुठं शिकायला जाणार, म्हणून त्यांनी शिक्षण संस्था काढल्या. तर आपल्याकडं 2 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, मोठं छत्रपती डिग्री कॉलेज आहे, लॉ कॉलेज आहे, BEd आहे, DEd आहे, इंग्लिश मिडियम आहे,
परत 23 हायस्कूल आहेत आपले. 23 हायस्कूल 23 हायस्कूल आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते ज्यावेळेसपासून काढलेत त्यावेळेसपासून आज पण चांगल्या पोझिशनला आहे. अरे वा. आणि महाराष्ट्रातलं पहिलं ग्रामीण भागातलं पॉलिटेक्निकल कॉलेज बापूंनी काढलं होतं. ही त्यांची दूरदृष्टी होती. मुलं शिकली. मग ज्यावेळेस आपला हा ड्राय भाग होता, आम्हाला स्वतःला 750 एकर जमीन असताना ती पण ड्राय भाग म्हणजे एवढी पिकत नव्हती, काय तर पाणी नव्हतं. पाणीच नव्हतं. बरोबर. मग त्यांनी गोड कुकडीचं पाणी आणलं. श्रीगोंदा बागायती झाला 72%, 72%. बरं. म्हणजे आमच्या नगर जिल्हा सगळ्यात मोठा आहे क्षेत्रफळाने, पण तरीसुद्धा श्रीगोंदा जास्त आहे सगळ्या तालुक्यांमध्ये एवढा बागायती असणारा. आणि मग हे सगळं त्यांनी उभं केलं. मग इथले शेतकरी ऊस पिकवायला लागला ना, तर त्यावेळेस त्यांनी प्रायव्हेट शुगर फॅक्टरीचं सहकारात रूपांतर करून नागोडे सहकारी साखर कारखाना काढला. मग हे सगळं ज्यावेळेस उभं करतं माणूस तर हे खूप कष्ट लागतात. त्यावेळेस काही एवढी दळणवळणाची साधनं नव्हती. त्यावेळेस ते सायकलवर फिरायचे, शेअर्स गोळा करायचे, घोडकुकडीचं पाण्याचं कॅनेलचं कामं सायकलवर फिरून त्यांनी केले. आता आपण सहज बाहेर गेलो तर हॉटेलमध्ये जेवतो, पाण्याची बॉटल मिळते, त्यावेळेस काय होतं. मग ते सगळं त्यांनी जे केलं, उभं केलं, ते किती कष्टाने केलं. कधीची गोष्ट सांगू साधारण? मला वाटते 54 साली वगैरे घोडकुकडीचं कॅनलचं काम झालं. मग ते त्यांनी तेवढं संघर्ष करून एवढा सगळा तालुका उभा केला. तर मग आता असं दिसतंय की आमचा कॅनल समजा 12 आहे, 12 महिने आपल्याला कॅनलला पाणी असायचं. नंतर तो 8 माही झाला, मग 6 माही झाला. आता आम्हाला एकेका रोटेशनसाठी झगडावं लागतं वरिष्ठ पातळीवरून. उन्हाळ्यामध्ये वगैरे आमची शेती ज्यावेळेस पूर्ण जळायला लागते पिकं, त्यावेळेस आम्ही 10 वेळा तिथे जाऊन सगळ्यांना म्हणतो कालवा सल्लागार समितीमध्ये. पण स्थानिक आमदार वगैरे तेवढं त्याबद्दल बोलताना दिसत नाहीत. म्हणजे हे सगळं काय, हे मला आत्ता राजकारणात यावं वाटते असं मी तुम्हाला सांगितलं की माझं नाव बराच वेळा येत होतं. पण मला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की हे सगळं करायला खूप कष्टाने आपण उभं केलंय तालुका. माझे सासरे समज त्यांची पाया आहेत, त्यांनी पक्कम पाया उभा केलाय. पण आता जर इमारत ढासळतीये तर आता कुणीतरी येऊन त्याला सावरणं गरजेचं आहे. म्हणून मी आत्ताच का आले तर मला असं वाटतं की आता ॲग्रेसिव्हली आपण जर नाही थांबलो तर पूर्ण सगळं लयाला जाईल. म्हणजे आता तुम्हाला मी सांगितलं 12 माही कॅनल होता, मग 8 माही झाला असा. मग आता जर आम्हाला पाणीच नाही मिळालं तर आमचा तालुका वाळवंट होईल. जे काय आज तालुक्यामध्ये आहे ते आदरणीय शिवाजी बापू नागोडेंनी केलेले आहे. त्यांनी केलेली कामं रस्त्याची, कॅनलची, परत काय म्हणतो आपण पुलाची, बंधाऱ्यांची, त्या सगळ्या गोष्टी आज पण चांगल्या आहेत. पण आता जर बघितलं तर 6 महिन्यात रस्ते वगैरे खराब होतात, नवीन इमारती खराब होतात. माझे 2 प्रश्न आहेत. पहिलं की जो कॅनल होता तो पहिला 12 महिने होता, मग 8 महिने झाला. हा असा कशामुळे झाला? काय होतं, वरिष्ठ पातळीवर आता पुणे जिल्ह्यात आमचे सगळे डॅम आहेत. मग तिथे सगळी मोठी माणसं आहेत, तर त्यांना आधी पुणे जिल्ह्याला पाणी द्यायचं असतं, मग बाकीच्यांना. मग तिथे जर सक्षम नेतृत्व असेल आणि आपण ज्यावेळेस ठीक आहे आपल्याला काही कोणाशी भांडण नाही करायचं, त्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या तिथल्या लोकांसाठी त्यांनी काम करणं हे गरजेचं आहे आणि त्यांनी ते करतात. पण मला असं वाटतं की आमचे लोकप्रतिनिधी कुठेतरी कमी पडतात की ते पाणी आम्हाला पण दिलं पाहिजे. आणि माझी पण माणसं आहेत, श्रीगोंदा तालुक्यात पण राहतात आणि त्यांनाही गरज आहे. ठीक आहे 8 माही 12 माही नका देऊ, पण ज्यावेळेस आम्हाला गरज आहे त्यावेळेस तरी दिलं पाहिजे. मग त्यावेळेस तिथे संघर्ष आता पाण्यासाठी 3रं महायुद्ध आपण म्हणतो पाण्यासाठी होणार आहे ते बहुतेक, त्याच्यामुळे तिकडून आपल्याला पाणी कमी मिळतं. पुणे जिल्ह्याला जास्त प्रायोरिटीने दिलं. आणि मग याच्यामध्ये तुमचं नाव 2009 मध्ये पण आलं होतं, 14 मध्ये पण आलं होतं. मग तेव्हा का तुम्ही जर नाव आलं होतं तर तेव्हा का नव्हतं उभं राहिलं तुम्ही? त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आमचे विरोधक होते ते आधी पवार साहेबांबरोबर होते. मग नंतर 2014 मध्ये त्यांनी 13 मध्ये ते सोडून गेले पवार साहेबांना. आम्ही काँग्रेसचे, ते राष्ट्रवादीचे. काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असायची आणि मग ही सीट राष्ट्रवादीकडे जायची. आणि जर काँग्रेसला मिळाली तर ते नव्हते आमचं काम करत. मग आम्हाला त्यांना जर मिळालं तर आम्ही करायचं, पण आम्हाला मिळालं तर ते नव्हतं करत. मग नेहमी बापूंना 2-3 वेळा पराभव पत्करावा लागला. आणि मग काय झालं, ते सोडून गेले पवार साहेबांना. पवार साहेबांना शेवटी सगळ्यांना एकत्र करणं आणि त्यांना एकदा दाखवून द्यायचं होतं की आम्ही सगळे एक झाल्यानंतर तुमचे काय हे नाही. मग आता आम्ही तर विरोधात असताना सुद्धा त्यांनी आम्हाला बोलवून सांगितलं की आपल्याला एकत्र राहायला लागेल आणि ह्या माणसाने मी एवढं वर्ष यांना मंत्रीपद दिलं, आमदार केलं, प्रदेशाध्यक्ष केलं आणि हे मला जर सोडून जात असतील तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एकदा त्यांना दाखवू.
म्हणून साहेबांनी सगळ्या तालुक्याची मोड बांधली. मग त्यावेळेस माझं आणि आमचे जे दुसरे मध्ये 2014 मध्ये जे आमदार झाले त्यांचं नाव सर्वेमध्ये आलं. पण 2 माणसं श्रीगोंद्यात जर उभी राहिली तर आमच्या मतात डिवायडेशन होतं आणि तिसरा माणूस परत निवडून येतो. म्हणून आम्हाला पवार साहेबांना असं वाटलं की नागवडे ऐकतील बाबा, शांत माणसं आहेत, सरळ आहेत, तर हे बंडखोरी नाही व्हायला पाहिजे. म्हणून त्यांनी आदरणीय माझे सासरे शिवाजी बापू यांना साखर संघाचं अध्यक्ष केलं आणि आमदार केलं. आम्हाला थांबवून त्यांना आमदार केलं आम्ही, म्हणून मी त्यावेळेस थांबले. बर, आता मला नागवडे फॅमिलींची जी हे आहे प्रेस्टीज आहे ते मला समजलं. तुमच्याबद्दल मला सांगा, म्हणजे तुम्ही आता उभ्या राहता आहात, पण तुमची बॅकग्राऊंड काय आहे? तुम्ही या फॅमिलीमध्ये आल्यानंतर तो वसा कसा घेतला? तुम्हाला असं या राजकारणामध्ये यावंसं का वाटलं? ह्याबद्दल एक सांगा. मी लहानपणापासून आमचं म्हणजे माझ्या माहेरी माझे आजोबा वकील होते, माझी आजी कलेक्टरच्या मुलगी होती आणि त्यांनी त्यांची 5 मुलं, मला माझे वडील सगळ्यात छोटे काका, म्हणजे 5 काकांचं एकत्र घर आणि 2 आत्या. तर माझ्या आजोबांनी ह्यांना सगळ्यांना पुण्यात शिकायला ठेवलेलं. तर ते सगळे वकील वगैरे झाले आणि इकडे आल्यानंतर तिकडे पण खूप मोठी शेती वगैरे होती. तर माझे 2 काका आमदार, एक जिल्हा बँकेला चेअरमन, एक शुगर फॅक्टरीला चेअरमन, एक सूत मिलला चेअरमन, असं आमच्या कुटुंबात सगळं राजकारण होतं. शेजारी निलंगा तालुका, जे मुख्यमंत्री निलंगेकर साहेब होते आणि त्यांना आमच्या बहीण दिल्यामुळं त्यांचं सारखं घरात येणं जाणं, सगळ्या राजकीय नेत्यांचं, म्हणजे इंदिरा गांधी, राजीव गांधी, वसंतदादा, हे सगळे आपल्याकडे आले, यशवंतराव चव्हाण. तर आम्ही लहानपणापासून हे सगळं बघितलं होतं आणि आमच्या आजोबांनी आम्हाला लहानपणापासून त्यांचं स्वतःचं आर्य समाजी होते ते, म्हणजे तुम्ही मूर्तीपूजापेक्षा व्यक्तीला महत्त्व द्या. त्यांनी आम्हाला लहानपणी असं बसल्यानंतर सांगितलेलं. ते विचारायचे असं एखाद्याचं की समज आपण आज एका देवाला दिवा लावतोय, मोठी एक वाटीभर तेल त्याच्यात नेऊन ओततोय आणि तो रात्रभर दिवा जळणार आहे आणि शेजारी एक कुटुंब आहे की त्यांना भाजीला तेल नाही म्हणून आज ते भाजीच नाही करणार किंवा ते उपाशी झोपतील. तर तुम्हाला कोणतं योग्य वाटतंय? तुम्ही दिवाला तो तेल जाळणार आहे का त्या माणसांना खायला म्हणून देणार आहे? म्हणजे तुम्ही काय मानलं पाहिजे? आणि त्यांची आर्य समाजी पद्धत असल्यामुळं त्यांच्याकडं स्वामी विवेकानंदाची खूप पुस्तकं होते, लायब्ररी होती मोठी. आम्हाला तो लहानपणापासून समाजकार्याची आवड होती. मी पण शाळेत वगैरे असायचे ना, तर छोट्या छोट्या गोष्टी, एखाद्याला कपडे नाहीत, एखाद्या मुलीची अडचण आहे किंवा शाळेतल्या शिपायांची काय अडचण आहे, मी घरी घेऊन यायची, असं झालं त्यांना, तसं झालंय, त्यांचं तेवढं तसं करून द्या वगैरे असं. आणि ते करायचे पण घरातले. शाळेमध्ये तुम्ही ब्राईट स्टुडंट होता? हो. अभ्यासाची आधीपासून आवड? अभ्यासाची आवड मला उशिरा लागली, 8वी वगैरे असताना. म्हणजे आधी आम्ही असेच टंगळ-मंगळ अभ्यास करायचो, पण नंतर सिरियसली करायला लागलो. पण अभ्यासाच्या व्यतिरिक्त. इतक्या मोठ्या फॅमिलीतल्या म्हणजे तुम्हाला कोण काय बोलणार नाही, असं नव्हतं. आवड त्यांना म्हणजे हे नव्हतं, पण असं एवढं काही हे पण नव्हतं की फोर्स नव्हता. तुम्हाला जे आवडतं ते करा असं होतं त्यांचं, की तुम्ही असं फोर्सफुली हे नका करू, तुम्हाला जे आवडतंय ना त्या क्षेत्रात करा. पण आमच्या आजींचं असायचं. आता लहान मुलींना कुटुंबात, मोठ्या फॅमिलीत असं म्हणलं जातं ना, स्वयंपाक शिका, हे करा. आमच्या आजी म्हणायचे तसलं काय नका करू, ते येतं माणसाला किंवा ते माणसं लावून काम करून घेऊ शकतो, पण तुम्ही बाकीचं सगळं शिका, अभ्यास करा, असं म्हणायचं त्या. आणि तिकडे पण टाइम टू टाइम असायचं. आजींना माझ्या 6 वाजता 6:30ला चहा लागायचा, 9 वाजता नाश्ता आणि पेपर वाचणार त्या रोज, असं सगळं. त्याच्यामुळं आणि खूप डिसिप्लिन होतं. हे असंच ठेवलं पाहिजे, ते वाकडं तिकडं नसलं पाहिजे. त्यामुळं तो एक गुण माझ्याकडे लहानपणापासून आला की वाकडं तिकडं काहीच नाही. घरावर कळलंच तुमच्या याच्यामध्ये. तुम्ही मग इथं आल्यानंतर तुम्ही आधी हाऊसवाईफ होता की आधी? नाही, मी हाऊसवाईफच होते. माझं लग्न झाल्यानंतर इकडे नागोडे फॅमिलीमध्ये, तिकडे पण मोठी फॅमिली असल्यामुळं मला इथं काही वाटलं नाही की मी खूप मोठ्या फॅमिलीत आले. तिकडे 5 काका होते, 2 आत्या होत्या, आम्ही खूप मोठे भावंड होतो. आणि इकडे पण 7 सासरे. मला माझे बापू आदरणीय शिवाजी बापू नागोडे हे सगळ्यात मोठे आणि त्यांना 7 बहिणी, 7 भाऊ, आम्ही 14 जावा, मी सगळ्यात मोठी आणि 7 सासवा आणि ह्या सगळ्यात 2 आजी सासू. पहिल्यांदा गेले का नावं लक्षात राहिली राहिले आम्ही. पहिली 6 महिने नावं आठवण्यातच गेली असतील तुमची? नाही, लवकर शिकले मी. ओके, मग तुम्ही रुळलात. हो. आणि मग हाऊस पण इकडच्या पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातल्या पद्धतीमध्ये खूप बदल आहे. जसा की
स्वयंपाकातल्या रीतिरिवाज, परंपरा असं. मराठवाड्यात मला वाटतं मुघलांचं जास्त प्रभाव असल्यामुळं तिकडे ना राजेशाही पद्धत किंवा खूप कामाला माणसं असं सगळं म्हणजे. पण इथं तसं नव्हतं, इकडे इंग्रजांचा प्रभाव होता. डिसिप्लिन असं होतं की तुम्ही सगळं तुमच्या हाताने करायचं, स्वतः करायचं. आणि त्यामध्ये मी खूप घडले आणि शिकले. मी असं मला सगळंच आधी येत होतं वगैरे असं काही नाही. मी स्वयंपाक वगैरे इकडे आल्यावर शिकले, पण मी खूप पटकन शिकले आणि माझी ग्रास्पिंग पॉवर जास्त होती की मी पटकन शिकण्याची. त्याच्यामुळं मी खूप लवकर शिकले. आणि त्यावेळेस असं काही नव्हतं की युट्यूबला दिसते मग त्याच्यात बघून शिका करा. ट्रंक कॉल बुक करायचा, माहेरी लावायचा असेल तरी तो अख्खा दिवसभर कधी पण लागेल सांगता येत नव्हता किंवा लागायचा पण नाही. त्यामुळं तो करताना जरा संघर्ष झाला, त्रास झाला, कारण एवढ्या मोठ्या फॅमिलीमध्ये मी पहिली सून असल्यामुळं सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे असायचं. पण माझ्या आजी सासूबाई, बापूंच्या आई आणि बापू यांचा खूप जीव होता. ते नेहमी सपोर्टिव्ह असायचे आणि बापूंना असं वाटायचं असं काय नाही, येतं, होत राहील, येईल, किंवा तुम्ही सगळंच शिका, म्हणजे शेतात जा, मोटर चालू केली का बघा, बंद करा, गाडी चालवा, जे काय तुम्हाला आवडतंय ते सगळं करा. असं रिस्ट्रिक्शन नव्हते कशाचे. आणि मला सगळ्यात महत्त्वाचं काय वाटतं की एखादी स्त्री जर काय करत असेल तर तिच्या नवऱ्याचा सपोर्ट पण खूप महत्त्वाचा आहे. हे फार महत्त्वाचं. हो, आणि काय करणार ना ती जर त्यांच्या नवऱ्यालाच हे नसेल तर. पण मी खूप नशीबवान आहे त्याबाबत की माझे पती आदरणीय राजेंद्र नागोडे यांनी मला कधीच कुठल्या गोष्टीला रोकलं टोकलं नाही, कधी असं काही म्हणले नाही. ते माझ्या नेहमी पाठीशी खंबीरपणे उभे राहिले की नाही अनु ते कर तू, असंच त्यांचं म्हणणं असायचं. त्यामुळं मी जे काय करेल ते बापूंना, माझे दीर दीपक दादा त्यांना, बापूंना, आणि माझे सगळेच जॉईंट फॅमिली असल्यामुळे माझे सगळे दीर रोज विचारायचे आज काय बनवलं वहिनी नाश्त्याला, आज काय मेनू आहे असं. आणि मी सगळ्यांचे वाढदिवस करायचे. पण मग याच्यामध्ये तुम्ही घरी रुळलात तर छान फॅमिली छान चाललं होतं, पण तो क्षण कुठला होता की असं वाटलं की आता आपण घराबाहेर पडूया? कारण आता मी तुमची ती लिस्ट बघत होतो, तुम्ही किती काय काय करताय. तुम्ही साखर कारखान्यावर पण आहे, तुम्ही महिला बाल शिक्षण पण बघता, तुम्ही विकास कामांमध्ये पण आहात, तुम्ही किती जिल्हा बँकेवर पण तुम्ही आहात, किती किती गोष्टी करताय. मग ह्याची सुरुवात कशी झाली? मी काय असं ठरवून राजकारणात आले नव्हते, पण माझ्या घरी पण इकडे पण खूप माणसं दिवसभर यायचे जायचे. बापून दादा नसल्यावर त्यांना मीच भेटणं, बोलणं, काय समस्या आहे किंवा काय. आता इकडे वांगदरी आमचं गाव आहे, इथे सगळे नागोडेंची फॅमिली, म्हणजे गावात सगळे नागोडे जास्त आहेत, मोठी भावकी आमची. मग आता इथे कुणाचं लग्न कार्य आहे त्यांच्या घरी जाणं, बांगड्या भरायला, काय करायचं असेल तर रुळणं, किंवा आपण म्हणतो एखाद्याच्या घरी काही दुःखद घटना झाली तर इकडं आपण नाही का डबे देतो वगैरे, असं सगळं मी करायचे. आणि त्यामुळं माझी खूप अटॅचमेंट झाली सगळ्यांची. या जा बसा खा असं सगळ्यांना खूप खाऊ पिऊ घालण्याचं किंवा या बसा म्हणण्याचं. त्याच्यामुळे ती लोक खूप जुळली माझ्या. सिनेमातला आदर्श सून होता. आणि मग त्याच्यामुळं काय झालं की वांगदरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचं इलेक्शन लागलं होतं. मला तर माहितीही नव्हतं मला उभं राहायचंय किंवा त्यांनी माझा फॉर्म भरलाय वगैरे. तर तिथं माझा फॉर्म भरला, मी बिनविरोध निवडून आले. आमची बॉडी, मी बिनविरोध चेअरमन झाले. 5 वर्षानंतर पंचायत समिती आमचा हांगेवाडी गण म्हणून आहे, तिथं मी निवडून आले. आणि मग नंतर मी जिल्हा परिषदला राज्यात 2 नंबरच्या मताने निवडून आले. मग मी अध्यक्षपदाचीच दावेदार होते. बाळासाहेब थोरात आमचे नेते, त्यावेळेस त्यांनी माझ्या नावाचे खूप लावून धरलं की अध्यक्ष, पण ते नाही झालं. मग मी महिला बाल कल्याण सभापती झाले. मग जिल्ह्यात खूप चांगलं काम केलं, प्रदेश काँग्रेस जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलं. आणि हे सगळं करत असताना आमच्या तालुक्याला पण ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आपल्या इथं बहादूरगड किल्ला आहे, संभाजी महाराजांचं जे शेवटचे क्षण होते तर तो तिथे झालेला, पेडगावचा. मग ज्या श्रीगोंदा सुद्धा, श्रीगोंद्यामध्ये सूर्य मंदिर आहे, 12 ज्योतिर्लिंग आहेत, अष्टविनायक आहेत. श्रीगोंदा पण ऐतिहासिक आहे. तर ह्याचं जे काय हे होतं सगळं हिस्ट्री, तर ते सगळं आम्ही जिवंत केली. परत सगळ्यांना सांगून ते किल्ल्याचं डागडुजीपणा करणं, हे ते, त्या सगळ्या गोष्टीकडे पण लक्ष दिलं. मग महाराष्ट्रातलं जे काय म्हणतो आपण पुरातन विभाग असतं, तर त्याची पण मी अध्यक्ष आहे इथल्या. आमचं सगळं कामकाज. हो. कसा वेळ काढता सगळं करायला? ज्या गोष्टी आपल्याला आवडतात ना त्या गोष्टीला सवड मिळते असं म्हणतात, त्याच्यामुळे मी करते. चांगला होता ताई. याच्यामध्ये आता तुम्ही ॲग्रेसिव्हली जे पुढे आलेला
तुम्ही इतक्या महिलांना भेटता, प्रत्येक घरकुल तुमची ओळख आहे. आता तुम्हाला काय करावं असं वाटतंय? या तालुक्यामध्ये कशाची गरज आहे असं वाटतं? इथल्या महिलांचे प्रश्न काय आहेत असं वाटतं? काय होतं, अगदी ढोबळमानाने विचार करायचा ना, तर कुठलीही महिला जेव्हा उभी राहते, तेव्हा असं वाटतं की अरे नवरा उभारणार होता, पण तो बहुतेक तिथं सीट नाही म्हणून मग आता म्हणजे स्त्रीच्या मागून पुरुष राजकारण खेळतोय की काय अशी परिस्थिती असते. पण तुमची स्वतःची एक विजन दिसते मला, तुमच्या स्वतःचा एक अनुभव आहे. तुम्ही लोकांमध्ये वावरताय. तर इथल्या महिलांचे काय प्रश्न आहेत? इथल्या मुलांचे काय प्रश्न आहेत? शिक्षणाचे काय प्रश्न आहेत? पुरुषांचे काय प्रश्न आहेत? काय सांगाल? तसा श्रीगोंदा तालुका खूप हुशार माणसं आहेत, तिथं प्रगल्भ विचारसरणी आहे, अभ्यासू खूप आहेत. असं लगेच कुणी काही सांगितलं की कुणी लगेच विश्वास ठेवेल वगैरे, सर्वसामान्य माणसं दिसतात ना, एकदम असे टोपी घातलाय, फेटा वगैरे बांधलाय, पण साधी तुम्ही अशी. जर बघायला गेला त्यांना चर्चा करायला, तर इतके हुशार असतात ते. कधी कधीचं काय काय सांगतात, असं झालं, 72 साली तसं झालं होतं, मग परवा पेपरला बातमी आली होती, ताई तुम्ही असं केलं का. म्हणजे ते जागरूक आहेत लोक. ही ज्येष्ठ मंडळी आहे ना, खूप हुशार आहे आणि व्यवहारी ज्ञान खूप आहे बरोबर. लोकांना. मग त्याच्यानंतर झालं त्यांच्या मिसेस किंवा त्या वयातल्या थोड्या ज्येष्ठ महिला, त्यांनी त्यावेळेस खूप सगळ्यांना म्हणजे इथे जॉईंट फॅमिली किंवा पहिल्या रूढी परंपरा सगळ्यांनी पाळून पुढच्या पिढीला घडवलं, शिकवलं. आज आपल्याकडे शिकलेले इंजिनिअरिंग वगैरे कॉलेजमधले मुलं नासा वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये सुद्धा आहेत. अरे वा. आपल्या इकडे इथे शेजारच्या सगळ्या MIDC मध्ये आपल्या इथे शिकलेली मुलं आहेत. रांजणगाव, शिरूर, शिक्रापूर, पुणे. आता आपल्याकडं आत्ता मागच्या एक 15 दिवसात का 8-10 दिवसापूर्वी 19 मुलं आमच्या कॉलेजचे राज्यसेवा आयोगावर गेले. म्हणजे इथली माणसं साधी दिसली तरी त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीला खूप घडवलंय आणि शिकवलंय. करेक्ट. इथल्या प्रत्येक कुटुंबातला मुलगा शेती जरी करत असेल तरी तो आधुनिक शेती करतो. बरं. म्हणजे श्रीगोंदा तालुक्यात खूप मोठं द्राक्ष बागायतदार आहे, डाळिंब आहेत, लिंबू आहे, ऊस आहे. मग इथल्या सगळ्या महिलांनी पण खूप कष्ट करून हे सगळं ठेवलं. आपल्याला वाटत असेल पण खूप मोठं घर आहे, सगळं आहे, पण त्या महिला शेतात काम करतात, त्यांना कमीपणा नाही वाटत. स्वतःच्या घरी दिवसभर कांदे काढायला जातील, लिंबू काढायला, हे कष्ट आहेत त्यांचे, ह्यांनी उभं केलेलं आहे ना ते सगळं. पण आता पुढची पिढी शिकली, आता समज पुढच्या आम्हाला, माझ्या मागच्यांना आता आम्हाला सुना आल्या, तर ते नाही ना हे सगळं करणार. तसं त्या शेतात काम केलं त्यांनी, त्या करतात आज पण महिला मागच्या. पण हे पुढच्या पिढीला काय वाटतं की आम्ही शिकलोय, आम्ही नाही दिवसभर शेतात, ते नाही करणार आम्ही. हो. मग आता त्यांना काय अपेक्षित आहे, महिलांना, तरुण मुलींना, महिलांना, त्यांना रोजगार पाहिजे, असं काम पाहिजे की आम्ही ऑफिसमध्ये जाऊन काम करतोय, कारण त्यांचं क्वालिफिकेशन आहे. तर त्याच्यामुळं मग त्यांना असं वाटतं. तर मला असं वाटतं की महिलांना उद्योग व्यवसाय पाहिजेत. अच्छा. हो. मग त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी असं उद्योग व्यवसायाचं मोठं आणलं पाहिजे, इंडस्ट्री एखादी किंवा असं काहीतरी असलं पाहिजे. माझं स्वप्न आहे की वॉचमॅन सुद्धा महिला मिळाली तर ठेवायचं आणि असा एखादा व्यवसाय करायचा की तिथे सगळ्या महिला कामाला लागतील आणि आपण करू. परत दुसरी गोष्ट, आमच्याकडे हॉस्पिटल एक नाही आहे तालुक्यात, मल्टी स्पेशालिटी मोठं हॉस्पिटल नाही. आम्हाला काही झालं तालुक्यातल्या माणसांना तर नगर, दौंड, पुणे. पण हा प्रॉब्लेम सगळीकडेच आहे. म्हणजे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये हॉस्पिटल्स आहेत, पण छोट्या छोट्या तालुका स्तरावर मोठे हॉस्पिटल का नसतात? हा प्रश्न तुमचा नाही, हा अनेक ठिकाणी प्रश्न आहे. कोकणात असा प्रश्न आहे की चांगली गाव आहेत पण हॉस्पिटलच नाही. असं का होतं असं वाटतं? इकडे आहेत डॉक्टर लोक वगैरे, पण मग बऱ्याच गोष्टीसाठी जा दौंडला, पुण्याला. तर मला असं वाटतं की ते एक इथे झालं पाहिजे आपल्या तालुक्यामध्ये. तर माझं ते एक स्वप्न आहे की मला आदरणीय शिवाजी बापू नागोडेंच्या नावाचं एक हॉस्पिटल काढायचं. त्या गोष्टीच्या प्रायोजिक तत्वावरच्या काही गोष्टी मी केलेल्या आहेत फॉलो त्याचा. मग आता मुलांचा प्रश्न झाला तर एक मुलगा, आता सगळ्यांना एकतरी एक मुलं असतात किंवा 2-2. तर एखादा शेतीत काम करतो, एखादा जॉब करतो किंवा आई वडील घरी असतात, मुलं बाहेर गेलेले असतात शिकायला. पण आता जॉबची खूप प्रश्न आहेत, मिळत नाही लवकर. खूप शिकलेली मुलं आहेत. आता तुम्हाला सांगते, आम्हाला ना बँकेत मी डायरेक्टर आहे, इंजिनियर मुलं आम्हाला सांगतात की मला चालेल क्लार्क वगैरे, शिपाईचा जॉब मिळाला तरी चालेल. मग त्यावेळेस असं वाटतं की अरे एवढं तुम्ही शिकलाय ह्याच्यासाठी नाही ना. आणि आई वडिलांनी खूप काय सर्वसामान्य कुटुंबातल्या घरांनी त्या मुलासाठी शिक्षणासाठी अख्खं सगळं त्यांचं पणाला लावलं आणि त्याला आता जॉब नाही. मग त्यावेळेस वाईट वाटतं की याच्यासाठी काय. मग त्यांना त्यांचं स्वप्न होतं की माझा मुलगा शिकायला अधिकारी होईल आणि आम्ही काहीतरी करू किंवा जॉब करेल, मग आमचं काहीतरी होईल. पण मग त्यावेळेस त्या कुटुंब नर्वस होतं किंवा ते
डिप्रेशनमध्ये मुलं पण जातात. मग त्या गोष्टीचं एक वाईट वाटतं की ही भारताची तरुण पिढी आहे, असं आपल्या भारताकडं तरुणांचा देश म्हणून बघितला जातो. आपल्या भारताचं वय आज 29-30 आहे, म्हणजे त्या वयातली मुलं जास्त आहेत. मग ही जर मुलांना आज दिशा नाही मिळाली तर मग काय होईल? म्हणजे एक पिढी बर्बाद होऊ शकते ना. मग त्यामुळे त्या गोष्टीकडे जास्त लक्ष असतं माझं की कोणी तसं होऊ नये म्हणून. की आपण एकतर मी सगळ्यांना आणि दुसरं मी सगळ्यांना सांगते, राजकारण वगैरे म्हणजे माझ्याकडे जरी कुणी आलं, तो आत्ता जॉबला लागलाय, मला काहीतरी गिफ्ट आणलं, मी त्याला म्हणते कशाला आणलं, काय तुमच्याकडे एवढे पैसे झाले का आता की काय नको, म्हणजे तुम्ही आधी तुमचं करा, घरदार करा. किंवा एखादा म्हटला तरुण मुलगा शिकलेला आहे की मला तुमच्याबरोबर काम करायचं, मी म्हणते आधी तुमचं घर बघा, तुमच्या कुटुंबातले सगळ्यांना तुमच्याकडनं काय अपेक्षा आहेत आईवडिलांच्या ह्यांच्या, आणि मग तुम्ही हे राजकारण वगैरे हे आधी तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सगळ्या पूर्ण करा आणि मग आता राजकारणाबद्दल तुम्ही बोलत होता की राजकारणाची गोष्ट वेगळी असते. तुम्ही स्वतः तुमची फॅमिली, माहेरची फॅमिली पण राजकारणाची त्याला किनार होती, आताही तुम्ही त्याच्यामध्ये आहात, पण त्याचे चटके पण तुम्ही सोसलेले आहात या गेल्या काही निवडणुका. जसं आपण बोललो तरी पण तुम्ही उभे राहता किंवा तुम्हाला यायचं असतं. तुम्हाला असं कधी राजकारणाबद्दल हे नको किंवा आपण आपलं समाजकारण करूया, नको याच्यात पडूया, असं कधी पॉईंट आला होता? हो, वाटतं की आता म्हणजे खूप सज्जन आणि सरळ माणसाचं राजकारण राहिलं नाही, त्याच्यात चांगल्या माणसाने येऊ नये. पण मला अजून एक गोष्ट पण वाटते की समाजामध्ये वाढलेली ही अराजकता किंवा अशांतता जी आहे ती फक्त दुर्जनांच्या अशा वागण्यामुळं किंवा दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांमुळं नाही आहे, सज्जन माणसांच्या अति शांत बसण्यामुळं पण आहे. त्याच्यामुळं आपण कुठंतरी ह्याच्यात पण असलं पाहिजे ना. सगळ्यांनी जर मोकळं रान करून दिल्यावर तर बरंच झालं. म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की ठीक आहे, माझं काय असेल ते असेल भवितव्य, पण मी लढलेच नाही असं तर मला नाही ना वाटणार. ह्या परिस्थितीशी मी झगडले नाही किंवा त्यावेळेस मी इथं थांबले नाही ढाल बनून ह्या दोन्हींच्या मध्ये, तर मग मी मात्र स्वतःला माफ नाही करू शकणार, म्हणून मी हे सगळं करते. नाहीतर असं काही नाही. तुम्ही राजकारणात यायचं इथं म्हणजे ठरवल्यानंतर किंवा इथं काही गोष्टी तुम्ही तुमचा पसारा मोठा केला आणि मग ऍक्टिव्ह झालं, तुमचे राजकीय गुरु कोण आणि त्यांनी तुम्हाला काय शिकवण दिली आहे जी तुम्ही अजूनही फॉलो करता? काही गोष्टी कानमंत्र दिला होता का? मी तुम्हाला सांगते की माझे राजकीय गुरु, मी लहानपणापासून राजकीय कुटुंबात जन्मल्यामुळं त्या गोष्टी माझ्याकडे ऑटोमॅटिक काही गोष्टी आल्या होत्या. पण माझ्या घरी चालतं बोलतं विद्यापीठ होते माझे सासरे, त्याच्यामुळे मी त्यांच्याकडनं खूप गोष्टी शिकले. आणि म्हणजे आता समजा आपल्याकडे खूप मोठ्या शिक्षण संस्था आहेत, तर एखादा टीचर आहे, काही लोक आले त्यांची तक्रार घेऊन, तो काहीतरी व्यसनी आहे, त्याला काढून टाका. तर माझे सासरे त्यांना म्हणायचे ठीक आहे त्याला काढून टाकतो, पण त्याच्या मागच्या कुटुंबाचं काय, त्यांचं काय होईल, मग ते काय खातील. म्हणजे एका गोष्टीची सजा अख्ख्या कुटुंबाला नव्हती मिळायची. आणि दुसरी गोष्ट, ते स्वतः सगळं कर्तृत्व स्वतः हाताने करायचे. असं काही नाही की ते शिकवायचे, ते स्वतःची बॅग भरणार, स्वतःच्या हातातच घेऊन जाणार. असं नाही की तो माणूस आहे तर त्याला धर तू असं कर, असं काही नाही. ते स्वतः सगळं स्वतःच करायचे. जेवण केल्यानंतर ताट ते स्वतः धुवून द्यायचे आम्हाला. एवढं होतं? हो. आणि कुठली पण गोष्टीची बारकावे खूप होते, ते काटकसरी स्वभावाचे होते. त्यांनी शुगर फॅक्टरीत पण इतका काटकसरीपणाने कारभार केला की ते 4 वेळा कोटेशन बघणार, मग तिथं स्वतः जाणार. एकदा त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं आणि कारखाना आपलं सीझन चालू होता आणि तो फॉल्ट इंजिनियरला सापडत नव्हता. त्यांनी खूप वेळा बरेच इंजिनियर, म्हणजे सीझन चालू असल्यानंतर ऊस येत असतो, गाळप थांबतं ना, तर नुकसान असतं शेतकऱ्यांना. तर त्यांना तो चैन पडत नव्हतं. पुण्यातले घरी बापू, ते इकडून फोनवर सांगायचे, ते तिकडून सांगायचे. त्यावेळेस काही मोबाईल नव्हते, पण बापूंनी आवाजावरून सांगितलं की टर्बाईन खोल. आणि मग टर्बाईनमध्ये फॉल्ट सापडला. कुठं आवाज येतोय, कारण उभं स्वतःने केलं ना, नट बोल्ट पण सगळी गोष्ट त्यांना सगळं माहिती होतं. मग हे सगळं जे होतं का नाही, ते स्वतः कामगारांच्या आधी स्वतः कारखान्यात हजर असायचे. खूप वेळा त्यांच्या पायाला असं काहीतरी लागलं होतं, तिथं घुसले होते खिळे किंवा असं तार घुसली पायात, आणि मग त्याला बँडेज करावं लागलं. स्वतःच्या प्रकृतीकडे वगैरे दुर्लक्ष करून त्या कक्षेच्या बाहेर जाऊन त्यांनी काम केलं होतं, आणि कुटुंबासाठी पण.
म्हणजे आता माझ्या मुलांचा वाढदिवस आहे, बापू नागपूरला होते वाटतं, तर वाढदिवसासाठी रात्री घरी आले. माझ्या नातवाचा पहिला वाढदिवस आहे, खूप सारी खेळणे घेऊन. आणि माझं पहिलं, आपण नाही का म्हणतो पहिली दिवाळी आहे, पहिली संक्रांत आहे, पण त्यांच्या लक्षात असायचं अनुची पहिली संक्रांत आहे, पहिली दिवाळी आहे, तुम्ही जा तिला काहीतरी घेऊन या, एखादा दागिना करा, तिला एक साडी घ्या, असं सांगायचे, खूप बारीक सारीक. आणि असं आमच्यासाठीच नाही, माझ्या नंदा असतील, माझ्या त्यांच्या बापूंच्या बहिणी, ते नागपूरला गेले की खूप सगळ्यांना साड्या घेऊन यायचे, संत्र्यांची मिठाई, खूप काय काय, आणि सगळ्यांना स्वेटर, फॉरेनला गेले तरी सगळ्यांना काय काय, असं खूप हौशी होते. पण मग हे सगळं घरी वातावरण असताना ऑलरेडी तुमचे पती पण याच्यामध्ये ऍक्टिव्ह आहेत, राजेंद्र दादा ऍक्टिव्ह असताना तुम्ही जेव्हा निर्णय घेतला की आपण पण ऍक्टिव्ह, तुम्ही असा विषय आला की कशाला सगळेच आपण बाहेर पडलो तर घराकडे कोण बघणार. नाही, त्यांची दादांनी स्वतःने मला ह्याच्यात आणलं होतं ना, की दादांनी स्वतःने मला सोसायटीचं चेअरमन केलं, मग तिथं मी पंचायत समितीला, आणि मग ते झाल्यानंतर जिल्हा परिषदला तर आमचं गट राखीव झालं की लोकांनी डिक्लेअर केलं आता आमच्या वहिनी उमेदवार आहेत असं. पण तो असं हे सगळं पसार करताना घरी लक्ष राहतो तुमचं? हो. कसं काय, तुम्हाला 6 हात आहेत का? महिलांना असतात 6 हात. अरे क्या बात आहे. कारण तुम्ही बघा दुर्गा देवीला पण 6 हात असतात, त्याच्यामुळे असतात 6 हात, त्या करू शकतात, त्या काही पण करू शकतात, त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता असते. मी तर तुम्हाला सांगते, आता गणपतीत बसल्यावरती मी गणपतीच्या आरत्यांना वगैरे आपण जातो, तर मी त्यावेळेस सांगते त्यांना, मी प्रत्येक ठिकाणी राजकारण नाही बोलत. 10व्याला गेले तर तोच विषय बोलायचा, लग्नात गेलं तर तेवढंच, किंवा एखाद्या वर्षश्राद्धाला गेलोय तर तिथं अनुसरून एखादी गोष्ट सांगू शकते, पण विषय सोडून नाही बोलत. आता आरतीला गेल्यानंतर मी सांगते की गणपती 10 दिवस का बसवतात, मग आता आपण दुर्गा देवीला 9 दिवस नवरात्र का करतो, तर त्यावेळेस मी आवर्जून महिलांना सांगायचे की ज्यावेळेस सगळे देवता राक्षसांच्या समोर थकले होते युद्ध करून, त्याच्यावर विजय मिळवत नव्हता, त्यावेळेस दुर्गेला सांगितलं होतं की आता तू लढा. आणि त्यांनी 9 दिवस 9 रात्र युद्ध केल्यामुळं त्यांना विजय मिळाला, म्हणून विजयादशमी. मग देवींनी हरवलं होतं राक्षसांना, म्हणजे तर मग महिलांकडे ताकद किती असते, सगळे करण्याची क्षमता असते. मग देवांनी सुद्धा महिलांना प्राधान्य दिलं तर आपण तरी माणसं आहेत. आणि अजून एक तुम्हाला सांगते की देवाच्या दरबारात सुद्धा सगळे महत्वाचे खाते बायकांकडे आहेत. हो. म्हणजे जसं की विद्या सरस्वती असं म्हणताय, लक्ष्मी अर्थ खातं आहे, शिक्षणाचं खातं सरस्वतीकडे आहे, अन्नपूर्णेकडे खाण्यापिण्याचं अन्न पुरवठा विभाग आहे, आणि दुर्गेकडे डिफेन्स मिनिस्ट्री आहे, त्याच्यामुळे सगळे खाते तर महिलांकडेच आहेत ना. त्याच्यामुळे असं काही नाही की महिला काय करू शकत नाही, त्या सगळं करू शकतात. सहनशीलतेचं सगळ्यात मोठं उदाहरण स्त्री आहे. फक्त एवढं दुर्दैव आहे की आज ज्यावेळेस आता रतनजी टाटा गेले त्यावेळेसपासून मला एक म्हणजे सगळ्यांना वाईट वाटलं. मला आणि माझ्या मुलाला दिग्विजयला त्यांना भेटायचं होतं, आम्ही नाही भेटू शकलो, कारण शेवटी त्यांना आता भेटू देत नव्हते कुणाला, सगळ्यांना भेटायला त्यांना हे होतं. मग त्यावेळेस ते गेल्यावर सगळं भारत देशाला वाईट वाटलं, भारताच्या बाहेर लोकांना वाईट वाटलं, त्यांचं सगळ्यांनी डीपी ठेवलं, स्टेटस ठेवलं सगळं, आणि वाईट वाटलं. आपण कधी भेटलो होतो का त्यांना? नाही. आपण कधी त्यांच्या घरी चहा प्यायला गेलो का ते आपल्या घरी आले? असं काही नाही ना. पण आत्मीयता काय होती की उद्योजिक व्यावसायिक क्षेत्रातला एक सरळ सज्जन माणूस होता, किंवा भारत देशावर संकट आलं तरी स्वतः उभं राहणारा होता, सगळ्यांसाठी करणारा एक सरळ साधा माणूस आपल्याला आवडत होता. तर उद्योग क्षेत्रामध्ये एखादा सरळ प्रामाणिक माणूस आवडू शकतो, तर राजकीय क्षेत्रामध्ये सरळ प्रामाणिक माणूस लोकांना का नाही आवडत? हा प्रश्न माझ्या समोर नेहमी येत होता. राजकारणात गेल्यानंतर माणूस सरळ साधा राहतो काय? असतात ना, माझे सासरे त्याचं उदाहरण आहेत, माझे पती त्याचे उदाहरण आहे. ते प्रामाणिक आहेत, सरळ आहेत, ते दिलेला शब्द पाळतातच, ते देतात तर हो म्हणले तर ते करतातच, मग ते एनी हाऊ कंडिशन, आणि नाही म्हणले तर नाहीच करणार, कारण होतोय तोच शब्द ते देतात. मग आज नागोडे ब्रँड का आहे की तो दिलेला शब्द पाळणारी माणसं आहेत, प्रामाणिक आहेत, सज्जन आहेत. त्यांनी कधीही कोणाचं चुकीचं केलंय का, मारामाऱ्या केलेत का, भांडण केलंय? त्यांनी एकदम म्हणजे सहनशीलता इतकी असते की माझ्या सासऱ्यांना कोणी काही म्हणू ठीक आहे ते सोडून द्यायचे, कधी त्याला प्रत्युत्तर नव्हते करायला जात. जसं एखादा गटारात प्राणी असतो, तो चिखल्याने पूर्ण भरलेला आहे, आणि मग तो बाहेर आला ना, अंग झटकलं ना, आपण त्याच्या शेजारून चाललो किंवा त्याने आपल्याला धक्का दिला, आपल्याला घाण लागलं पाय, आपल्या कपड्यांना आपण थोडंसं घाण झालं, आपल्याकडे 2 पर्याय असतात. एक तर आपण तिथून निघून जाणे
किंवा तो आधीच गटारात सगळा गुळूळून घाण झालाय, त्याच्याबरोबर आपण काहीतरी झुंज करून आपल्यावर आणखी घाण करून घेईल, त्याच्यामुळे ते तसल्या नादी नव्हती लागत. त्याच्यामुळे आम्हाला सवय झाली की आपण पण असंच राहायचं. आणि नियतीवर माझा खूप विश्वास आहे, युनिव्हर्स तुम्हाला सोडत नाही. पण मग आता तुम्ही जे केलंय ते तुमच्या समोर बरोबर येत असतं, ते काही असो. कर्माचा चांगलं सिद्धांत केलंय तर तो कर्माचा सिद्धांत आहे. तुम्ही चांगलं केलंय तुमचं नक्की चांगलं होईल, थोडा वेळ लागेल. पण आता ताई तुम्ही अग्रेसिव्हली आलाय, नागवडे फॅमिली कल्चर्ड आहे, सहनशील आहे, समजून घेईल, असं परत अगर झाला तर काय उत्तर असेल? नाही, आता नाही तेवढं हे करणार. कारण काय झालंय की आपल्याला असं वाटतं की जाऊ दे, कुठं येड्यांच्या नादी लागायचं, म्हणून आपण काही गोष्टी सोडून देतो. पण पुढच्याला जर ग्रह झाला की येड्यांना काय कळत नाही असं, तर त्यावेळेस सांगावं लागेल, नाही आम्हाला पण कळत म्हणून. ताई तुम्ही इतक्या महिलांमध्ये असता, मुलांमध्ये असता, खूप वेगवेगळ्या लोकांमध्ये काम करता, एखादा किस्सा सांगा, 1-2 किस्से सांगा ना, की काय महिलांनी तुम्हाला काही सांगितलं आणि मग एखादी महिलांनी तुम्हाला खूप काहीतरी सांगून जाते, किंवा तुमच्या काही गोष्टीमुळे त्या महिलेचं जगणंच बदलून जातं. आय ओपनर असतात काही गोष्टी, तुम्हाला खूप काही शिकवण देऊन जातात, असं काही सांगू शकाल? एखादी गोष्ट, किस्सा सांगू शकाल? हो, एखादी ज्येष्ठ महिला आहे, आपल्याला वाटतं की आम्ही खूप संघर्ष करतोय किंवा आपल्याला त्रास आहे, पण असे इतके कुटुंब आहेत की त्या घरातला ज्येष्ठ करता माणूस गेल्यानंतर त्या स्त्रीने उभं राहून परत त्यांचं कुटुंब उभं केलंय. तुम्ही बघा की जर एखाद्या कुटुंबातली स्त्री गेली तर कुटुंब सगळं कोलॅप्स होतं, पण एखादा जेंट्स गेला तर ती स्त्री मुलांना शिकवते, घरात सगळं करते, काही करेल, घरकाम करेल, काही करेल, पण ते उभंच करते घर. असे खूप कुटुंब म्हणजे किस्से आहेत. आणि आजच्या ह्याच्यामध्ये मुलींचं डिवोर्सचं प्रमाण असणं किंवा असं आम्ही समजून सांगतो की नाही बाबा, असं नसतं, हे असं नाही वागून चालत, थोडं सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. बरं, आपण मुलगी होऊन एका कुटुंबातली मुलगी सून होऊन दुसऱ्याच्या घरी जाते, तर अख्खं घर आपल्यासाठी नाही बदलणार, आपल्याला थोडं त्यांच्यासाठी बदलावं लागेल, ॲडजस्ट करावं लागेल. आणि भारतीय संस्कृती ही आपल्या तत्वावर टिकून आहे, जगामध्ये आज सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि ही टिकवली कुणी आहे? तर बायकांनी. माणसांना काय माहीत असतं कोणता सण कधी आहे, काय करायचं, कधी कसं करायचं. त्याच्यामुळं महिला आहे ना, ह्या खूप सक्षम असतात आणि त्यांनी खूप केलेलं असतं. आणि मला असे खूप अनुभव रोज येतात. आणि मी स्वतः कधी जातपात असलं काही मानत नाही, त्याच्यामुळे मी सगळ्यांच्या घरी खायला प्यायला जाते. मागं एकदा काय झालं की आम्ही नाही का संजय निराधार आणि असे काय श्रावण बाळ योजना वगैरे, आमचं एक छोटंसं गाव आहे, तिथं मी त्यांना सांगितलं की 5 वाजता आपण येऊ, सगळ्यांना एकत्र करा, त्यांचे सगळ्यांचे फॉर्म कलेक्ट करून आपण देऊ तहसीलदारला. मी कॅम्प लावले होते प्रत्येक गटात, कारण एका दिवसात ते सगळे जर गावातलं, तर समजा माझ्या गावातली माणसं गेली श्रीगोंद्याला, त्यांना तहसीलदार भेटत नाही, ग्रामीण रुग्णालयातला डॉक्टर वयाचा दाखला द्यायला भेटत नाही, मग ते दिवसभर त्यांची कामं सोडून जातात, परत येतात, त्यांचा रोजगार बुडतो, एक तर त्यांना हे नाही. त्याच्यामुळे प्रत्येक गटात कॅम्प लावले की ते सगळे इथंच राहतील उपस्थित, तहसीलदार, प्रांत, कलेक्टर, ते आपला डॉक्टर, आरोग्य विभागाचा, गावाचा ग्रामसेवक, सरपंच, लगेच तुमची सही की त्याची, सही की त्याची, असं एकाच दिवशी सगळं. तर त्याच्यामुळं आम्ही तिथं गेलेलो, मी त्यांचे सगळ्यांचे फॉर्म कलेक्ट करायला, आणि मी बसलेले एका मंदिराच्या ओट्यावर, आम्ही सगळे गप्पा मारत होतो. ते झालं सगळं, आणि ती एक स्त्री म्हणाली की वहिनी, शेजारी माझं घर आहे, चला आपण जाऊ. मी गेले, तर त्यांचं घरकुलाचं काम चालू होतं, आणि तिने छोटंसं तिचं झोपडीचं घर होतं, आणि त्यांनी स्टोववर चहा केला. मग त्या तिकडून बसल्यात पलीकडनं, मध्ये स्टोव, आणि इकडं मी आणि माझ्यासोबतची एक लेडीज बसले घोंगडीवरती. मग त्यांनी चहा केला, आम्ही चहा पिला. मग त्या मला म्हणाल्या की वहिनी, मी पोहे पण केले होते बरं का, पण तुम्ही आमच्या घरचं खाताय का नाही म्हणून मी दिले नाही. तर मी त्यांना म्हटलं, ताई द्या मला, पण तुम्हाला सांगते त्या दिवशी होतं मला शुक्रवार, मी पण म्हणजे अध्यात्म वगैरे मी मानते, तर मला शुक्रवार होता. तर मी म्हणाले की जर का समज आता मी त्यांना म्हणलं की ताई माझं शुक्रवार आहे, तर त्यांना काय वाटेल की आमच्या घरचं खायचं नाही म्हणून कारण सांगितलं. पण मी त्या तर देवाला बघितलं नाही, जो म्हणजे ज्याच्यासाठी मी उपवास करते, पण माझ्या समोरच्या बसलेल्या व्यक्तीला दुखवणं म्हणजे मला चुकीचं वाटत होतं. मी त्यांना म्हटलं द्या मला पोहे, मी त्यांचे पोहे चहा खाऊन आले, आणि त्याच्यावर उपवास सोडून दिला, का तर मला त्यांना दुखवायचं नव्हतं किंवा त्यांच्या मनाला ठेच लागेल असं काही वागायचं नव्हतं. अशा खूप गोष्टी घडत असतात रोजच्या ह्याच्यामध्ये. आपल्याला असा अनुभव येत असतो की लोक खूप प्रेम करतात आपल्यावर. हो, त्या प्रेमाचा अनुभव आलाय कधी तुम्हाला की आपल्या अनपेक्षित म्हणजे एवढं असं असतं कधी कधी?
मला माहीत नाही, त्याबाबत मी खूप लक्की आहे की माझ्या तालुक्यातल्या माणसांनी, ठीक आहे, आता आदरणीय शिवाजी बापू नागोडे, त्यांची दोन्ही मुलं आदरणीय राजेंद्र दादा, आदरणीय दीपक शेठ नागोडे, मग त्यांच्यावर प्रेम करणं, माझी मुलं आत्ता आली समजा ह्याच्यामध्ये, माझे पुतण्या मुलगा, पण त्यांच्यावर प्रेम करणं ठीक होतं, पण बापूंच्या सुनेवर एवढं त्यांनी प्रेम करावं. आणि इतकं की 4-4 वेळा विधानसभेला माझं नाव येतंय, रडतात आमचे लोक ढसाढसा की वहिनी तुम्ही थांबल्याच नाही, किंवा खूप मनापासून प्रेम आहे अंतःकरणापासून लोकांचं. इतके ज्येष्ठ माणसं आहेत ना, जे माझ्या सासऱ्यांच्या वयाचे, ते म्हणतात एकदा तुम्हाला आमदार झालेलं बघितलं ना मग आम्हाला डोळे मिटायचे. मग त्यावेळेस माझ्याकडे शब्दच नसतात ना. आणि म्हणजे खूप जण उपवास तपास करतात, नवस करतात, चप्पल घालत नाही, वहिनी आमदार झाल्यावरच आम्हाला असं करायचं आहे, अशा खूप गोष्टी असतात. म्हणजे मला जगात येऊन आपण काय कमवायचं, तर हे प्रेम जे मी कमवलं ही माझ्या आयुष्याची खरी कमाई आहे. मी माझी डायरी लिहिते, त्याच्यात पहिल्या पेजवर लिहिलेलं आहे की मी ज्यावेळेस जाईल त्यावेळेस माझ्या म्हणजे लोकांच्या समाजातल्या माझे जे माणसं आहेत त्यांच्या डोळ्यातलं अश्रू ही माझ्या आयुष्याची खरी कमाई असेल. आणि तुम्हाला खोटं वाटेल, मी 4-4 वर्ष 2-2 वर्ष माहेरी पण जात नाही. मी कुठल्या प्रोग्रामला वगैरे असं खूप विशेष असेल तर जाते, नाही तर नाही जात. कारण रोज इथं पण माझ्या माणसांचे काहीतरी कामं असतात, व्यवहार असतात, किंवा त्यांचे लग्न आहे, कोणाचं साखरपुडा आहे, कुणाच्या घरी काय आहे. तुम्ही डायरी लिहिता? हो. सॉरी तुम्ही रोज लिहिता? नाही, मला ज्या ज्या गोष्टी आवडतात किंवा आज काही म्हणजे हार्ट टचिंग झालंय किंवा मनाला माझ्या वाटलंय तर ते तर लिहिते, किंवा एखादी गोष्ट मला असं वाटते की ही खूप महत्त्वाची आहे, ती लिहिली पाहिजे तर लिहिते. पण आता एवढ्यात मला वेळ नाही मिळत, मी रात्री 1:30ला 2ला झोपते. राजकारणामध्ये आल्यानंतर माणूस बदलतो, तुम्हाला त्या क्षेत्रानुसार व्हावं लागतं. कारण इथं डाव प्रतिडाव शह काटशह इतके आहेत की ते व्हावं लागतं. तुम्ही राजकारणात आल्यानंतर तुमच्यात सगळ्यात मोठा बदल काय झाला असं तुम्हाला वाटतं? नाही काय झालं जास्त, मी स्वतः कधी बदलत नाही किंवा मी बदलणारही नाही. मला माझ्या लोकांनी असं असतानाच एवढं प्रेम केलंय, तर मी का बदलू? मला आहे त्यांनी तसं स्वीकारलेलं आहे ना. आणि मी त्यांच्यासाठी कुणासाठी नाही करत, मी माझ्या माणसांसाठी करते. आणि मी फक्त राजकारण करायचंय म्हणून माणसं नाही जपलेली. मी माझ्या मुलांना आणि सगळ्यांना सांगितलंय की आपण ज्यावेळेस जातो ना, म्हणजे प्रत्येक गोष्ट राजकारणासाठी नसते करायची. आपण माणसं जपतो, सांभाळतो किंवा हे सगळं आपलं आहे ते फक्त कशासाठी? राजकारणासाठी म्हणून नाही. आपण ज्यावेळेस जातो ना त्यावेळेस नदीला न्यायला, म्हणजे आमच्याकडं नदीत नेतात गेल्यावर जाळायला, तिथं न्यायला सुद्धा 4 लोक लागतात. ती तरी तुम्ही प्रामाणिकपणे आयुष्यात कमवली पाहिजे. असं नाही की सगळंच राजकारणासाठी असतं. त्याच्यामुळं मी काही सगळंच राजकारणासाठी करते असं नाही. माझ्या माणसांना न्याय मिळाला पाहिजे, जे 40 वर्ष झालं नागोडे कुटुंबासोबत आहे. हे झालं हो, हे बरोबरच आहे. पण शेवटी तुमच्यावर आणखी 4 माणसं उभी समोर ठाकलीत ना, त्यांना पण दूर ठेवलं पाहिजे चांगल्या गोष्टी करायला. त्यासाठी काही गोष्टी तुम्ही अंगी आणल्यात का? आणल्याचं वाटतंय का तुम्हाला? हो, वेळेकाळानं काही गोष्टी बदलाव्या लागतात, त्या बदलल्यात. अच्छा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्या घरात मला असं वाटतं की मी जास्त ॲग्रेसिव्ह आहे. हो, म्हणजे माझे पती, माझे सासरे, मुलं ह्यांच्यापेक्षा मी जास्त ॲग्रेसिव्हली आहे, कारण मी लवकर प्रत्युत्तर देते. म्हणजे मी नाही थांबत, म्हणजे चुकीचं असेल तर काय ऐकून घ्यायचं असं म्हणून मी नाही ऐकत. त्याच्यामुळे आमच्या स्पर्धकांना माझा फार राग येतो. कारण त्यांना प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलं जातं. मी तुम्हाला सांगितलं ना, आपल्या शांतपणाचा फायदा त्यांना आपल्याला काही कळत नाही असं घेत असतील तर आपण बोललं पाहिजे. आणि माझं आमच्या घराचं काही चुकत नसताना तुम्ही आमच्यावर जर अन्याय करत असाल, माझ्या माणसांना बोलत असाल, तर मी त्याचं प्रत्युत्तर देणार. आता तालुक्याकडे बघताना काय महत्वाकांक्षी प्रकल्प यायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? कसा तालुका बघता तुम्ही तुमचा? आमच्याकडं सगळ्यात जास्त प्रॉब्लेम रस्त्यांचा आहे. तुम्ही आता वंगदरीला येताना आमच्या घरचा रस्ता बघितला गावाकडे? ते माझे सासरे आमदार असताना केले, त्याच्यानंतर अजून झाला नाही. असे सगळ्या तालुक्यातले रस्ते आहेत. त्याच्यात लाईटचा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे 5 मिनटं पण गावात एखाद्या लाईट टिकत नाही. 2-2, 8-8 दिवस लाईट येत नाही. आपण बघतो एका बाजूला ते, मी जर बाहेर पुण्यात वगैरे गेले, आता त्या अॅमनोरात आमचं घर आहे, तिथं बाहेर एंट्री करताना इतका झगमगाट असतो लाईटींचा.
म्हणजे तो बघताना असं वाटतं की ह्यांची दिवाळी आणि माझ्या सर्वसामान्य माणसाची दिवाळी, त्यांच्या घरी त्या दिवशी लाईट नसते. मग तो एक खूप मोठा प्रश्न आहे. परत आमच्या इथल्या तरुणांना रोजगार नाही आहे. आता मी तुम्हाला तुम्ही सांगितलं बोलला मग आमच्या तालुक्यात MIDC होणं गरजेचं आहे. आणि जे काही बागचं जे आहे आता आपण केलंय, मला एवढं पण वाटतं की समज आपण नवीन काही खूप घडवलं नाही तरी चालतं, पण आहे ते टिकवता तरी पुढच्या पिढीला आलं पाहिजे. मग आता हे सगळं करत असताना तालुक्यात लाईटचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे. आजच आम्ही बाहेर गेल्यावर एक माझे माणसं मला सांगत होते की वहिनी आपल्याकडे मेडिकल कॉलेज काढा, ते नाही आहे. मग असं खूप गोष्टी आहेत. आणि इथं मी आता तुम्हाला सांगितलं की डाळिंब, लिंबू, द्राक्ष हे मोठं आगार आहे. मग त्याच्यासाठीचे काय इथं स्टोरिंगसाठी मोठे हे असणं किंवा त्याच्यासाठी आपण बाय प्रोडक्ट बनवणं, त्याच्या अजून काय अशा गोष्टी नाही आहेत. मग ते तसं जर झालं तर इथल्या लोकांना इथेच व्यवसाय मिळेल किंवा त्यांच्या भाव जास्त मिळेल त्या मालाला, जर त्याच्यावर अजून काय आपण केलं तर. त्याच्यामुळे असं वाटतं की आरोग्याची सुविधा चांगली पाहिजे आणि रस्ते, लाईट आणि किंवा आमचं घोडकुकडीचं जे पाणी आहे. आणि अजून सगळ्यात महत्त्वाचं, माझा जो नगर तालुक्यातले 2 जिल्हा परिषद गट आम्हाला जोडलेले आहेत, श्रीगोंदा विधानसभा, ते चिचोंडी पाटील आणि वाळकी. तर तिकडे ड्राय भाग आहे, पूर्ण पाणी नाही. मला इतकं वाईट वाटतं तुम्हाला सांगते. तिथे आजच्या जगात आहे ना, तिथे मोबाईलला रेंज नाही, तिथे लाईट नाही, रस्ते नाही, पाणी नाही, त्यांना कसलीच सुविधा नाही अजून. मग असं वाटतं की हे कुठं राहतात, म्हणजे ह्यांची काय अवस्था आहे आणि ह्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग आता तिकडे काय करायचं, तर तिकडे साकळाई योजना म्हणून एक पाण्याची योजना खूप वर्षापासूनची प्रलंबित आहे. मी परमेश्वराला प्रार्थना करेल की मला त्या माणसांसाठी काहीतरी करायचं, की जे खूप तळागाळात आहेत, त्यांना अजून वर उचलून आपल्याला घ्यायचंय. तिथले मुलं इतके कष्ट करतात, त्यांना पोलीस भरती, म्हणजे विजन काय तर पोलीस भरती व्हायची. मग आम्ही त्यांना लायब्ररी दिल्या, त्यांना जे त्यांना साहित्य लागत असते, पुस्तकं किंवा त्यांना एक्सरसाइज करायला ह्याला किंवा त्यांची खूप छोट्या मागण्या असतात. पण मी आमदार नाही झाले तरी त्या लगेच केल्या. पण अजून अशा खूप गोष्टी आहेत की त्या करायला पाहिजे. जर ती साकळा योजना झाली तर तुम्हाला सांगते की ते माणसं देवाऱ्यात त्या व्यक्तीची पूजा करते. कारण पाणीच नाही ना, पिण्याला पाणी नसतं. हा एक प्रश्न मी सगळ्यांना विचारतो, तुम्हाला विचारतो. कोणीही स्त्री पुरुष उमेदवार निवडणुकीला उभे राहण्यापूर्वी त्याचा मोठा वचननामा असतो सगळा, आणि खूप जेन्युइन असतो. रस्ते करणार, हॉस्पिटल बांधणार, काय वीज आणणार, जेन्युइन असतो. नंतर असं काय होतंय की हे सगळं तिथंच राहतंय? हा एक सामान्य व्यक्तीला प्रश्न पडत नाही तुम्हाला की का अजूनही रस्त्यासाठी झगडायला लागतंय? अजून तो एक माणूस, बापूसाहेब आले आणि त्या माणसानं कायच्या काय केलं. जर त्या एका माणसानं एवढं सगळं केलं तर तुमच्याकडे फंड्स येतात, तुमच्याकडे प्रशासकीय सुविधा सगळे आहे, तुमच्याकडे सत्ता आहे, त्यामुळे या गोष्टी का होत नाहीत? मग मी आता बाहेर गेल्यानंतर लोकांना हाच प्रश्न विचारते की फक्त 7 वर्ष आमदार असणारा माणूस तालुक्यासाठी एवढं सगळं करू शकतो. 40 वर्ष सत्तेत आहे, तुम्ही मंत्री आहेत, गृहराज्यमंत्री झाला, वनमंत्री झाला, पालकमंत्री झाला जिल्ह्याचे, आणि तुमच्या स्वतःच्या गावात पण पाणी नाही, रस्ता नाही, सगळे गटार आहे, बसायला स्मशान नाही. ही गावची अवस्था असेल तर तालुक्याची काय असेल? ही परिस्थिती मला माहीत नाही, बाकीच्या तालुक्यांबद्दल वगैरे मला काही बोलायचं नाही, पण मला असं वाटतं तुमची करण्याची मानसिकता असली पाहिजे. मग ते काही पण करून मला ह्या माणसांसाठी करायचं, कारण तुम्ही त्यावेळेस सत्तेत असता, तुमच्याकडे ताकद असते. पण ते माणसं का करत नाही ते मला माहीत नाही, कारण अजून मी तशी झाली नाही. पण माझी देवाला प्रार्थना आहे की मला बाकीच्यांसारखं कधी करू नको. खरंच ना, म्हणजे मी आहे तशीच राहू दे, मला प्रामाणिकपणे काम करायची जी इच्छा आहे तीच माझ्याकडनं व्हावी. बरं, शेवटच्या टप्प्याकडे येतो. आता तुमच्याबद्दल छोटे छोटे प्रश्न आहेत माझ्या मनात. म्हणजे आय एम इम्प्रेस्ड की तुम्ही खूप म्हणजे मगाशी बोलता बोलता म्हणाला की त्या पाककला त्यांना खूप आवडते, तुम्ही खूप गोष्टी करता, तुम्ही डायरी लिहिता, म्युझिक हा एक फार महत्त्वाचा फॅक्टर आहे असं तुम्ही बोललात. आत्ता दिग्विजय यांचा मुलगा इथं बसला आहे, तो म्हणाला की शायरी पण त्या लिहितात. त्यामुळे मला तुमचं असं व्यक्तिमत्व असं भरलेलं दिसते, संपन्न. तर शायरी कोणाची आवडती? काय लिहिता तुम्ही शायरी? काय वाचता? मला पुस्तकं वाचायला आवडतात, मी खूप पुस्तकं वाचले. मला गुलजारांची शायरी आवडते. अरे वा.
आणि दुसरं म्हणजे असं काही नाही, पण जे माणसं मोटिवेशनल काहीतरी त्यांचं आवडतं म्हणजे वाचायला वगैरे. आणि मी वाचत असते नेहमी. छोटं एखाद्या दिवसात एक तरी पेज तुम्ही वाचलंच पाहिजे. पण आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीत मला न्यूजपेपर किंवा पुस्तकं वाचायला वेळ आत्ता होत सध्या नाही. होत नाही. पण मी गाडीत पण पुस्तक ठेवत असते, मला आवडतं म्हणून. आणि त्याच्यातलं एखादं काय जर वाटलं तर मी ते लिहून पण ठेवते. आणि दुसरं म्हणजे की स्त्रीचं हक्काचं काय असतं तर तिचं किचन असतं. त्याच्यामुळं त्याच्यामुळं मी तिथं घरात कधीही येऊ आणि काही असो, पण मी सकाळी जाताना आणि संध्याकाळी आल्यानंतर माझ्या सगळ्या गोष्टीकडं माझं लक्ष असतं. म्हणजे मी बाहेर जरी असले तरी माझं लक्ष असतं की आज काय बनवलंय, काय बनवायचंय, माझ्या मुलांना आवडतं, माझ्या ह्यांना आवडतं. तर मग मी सगळ्या मुलांना, माझ्या पुतण्यांना, पुतणींना, माझ्या दिरांना, सगळ्यांना जे आवडतं ते बनवत असते, सगळ्यांना खाऊ घालत असते. माझ्याकडं गौरी गणपती, मी उकडीचे मोदक बनवणारच, म्हणजे खूप वेळ नसतो. आणि गौरी गणपतीला आपल्याकडे दिवाळीसारखा फराळ बनवतात. तर मी एकेका दिवशी 3-3, 4-4 पदार्थ बनवते. गौरी गणपतीला फराळ करतात? हो, सगळे दिवाळीसारखे फराळ ठेवते. हो, गणपतीला? हा, महालक्ष्मी असतात ना गौरीला, तर त्यावेळेस मी ते सगळं माझ्या हाताने बनवते. दिवाळीचा फराळ मी स्वतः बनवते. आणि सगळ्यांना मी चोळून आंघोळ घालणार, औक्षण करणार, रांगोळी पण काढणार, लक्ष्मीपूजनची तयारी करणार. आणि मी बाहेर जरी असेल, घरात काही जरी असेल, हो सगळं करते मी. सगळे सणवार, रीती, कॅमेरा लावले पाहिजे. माझ्याकडे तिथं बसल्या बसल्या शेजारी फोन असतो. मग असं झालं तसं झालं, त्याला पण सांगते, ह्याला पण सांगते. मी स्वतः जे व्हेज आहे, व्हेजिटेरियन आहे, पण मी छान नॉनव्हेज बनवते. म्हणजे मटका बिर्याणी किंवा सगळे फिश, सांगून काय होणार, काय अर्थ आहे, सगळे फिशचे प्रकार, म्हणजे सगळं चिकन बिकन असं सगळं. म्हणजे मुलांना आणि दादांना जे आवडतं, माझ्या सासऱ्यांना खूप आवडायचं मी काय काय बनवलेलं. पण हे सगळं नवीन जरी करत असेल तर मी पारंपरिक पदार्थ सुद्धा सगळे बनवते. म्हणजे पूर्वी गव्हाची खीर बनवायचे, धिरडं बनवायचे. तुम्ही ऐकलंय का नाही मला माहिती. मग ते सगळं बनवायचे. आणि माझे सासरे आजारी असलं की त्यांना दाल खिचडी खायची असायची, दाताचं काय सगळं, रांगोळीपासून रेसिपी पर्यंत सगळं. हो, आणि सगळं छान असं. मला तुमचं व्यक्तिमत्व फारच इम्प्रेसिंग वाटतंय. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं बोलताय, ही जी तुमची इतर सगळ्या गोष्टी आपण करत असतो त्या तेव्हाच जमतात जेव्हा तुम्ही डिसिप्लिन नसता, तरच या शक्य आहेत. नाही तर हा मेस झाला की मग कल्पनेपलीकडचा होतो. तुमच्या या बोलण्यातनं मला हे दिसतंय की डिसिप्लिन तर तुम्ही शिवाय काहीतरी व्हिजन घेऊन आलाय, तर तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत असं मला वाटतं. आणि तुम्हाला जे हवंय ते लवकर मिळो. मिळाल्यानंतर मग पुढच्या वर्षी आम्ही येऊ आणि मग तुमच्या हातचं बघूया आपण, तुम्ही काय काय फराळ तुम्ही आलात, मित्रमंडळीमध्ये बोललात, मनपूर्वक आभार ताई. थँक्यू. आपण लवकरच पुन्हा एकदा भेटू आणि मग त्या गोड बातमीनंतर बोलायला तुमच्याशी आणखी मजा येईल. हो, मी त्यावेळेस खूप गोष्टी सांगेल. तर मी वाट बघेन त्या गोष्टीची. तर मी इथं थांबतो. मित्रमंडळीचा हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. मी सोशल मीडियावर आहे, आपलं पेज आहे. ताई सोशल मीडियावर आहात तुम्ही? ऍक्टिव्ह आहेत, तुम्ही पण आता फॉलो करू त्यांना. आणि बोलत राहू, भेटत राहू. आणि खूप शुभेच्छा. थांबतो. भले ते घडो. थँक्यू ताई. धन्यवाद.